रामराम शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांद्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कांदा धोरण समिती ही गठीत केली होती. तर त्या समितीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही. मित्रांनो, कांद्याचे भाव घसरले असताना कांदा धोरण समिती आता कुठे आहे अशा प्रकारच्या बातम्या ह्या आल्या. आणि त्यानंतर कांदा धोरण समितीचे अध्यक्ष यांनी ईमेल करून याबाबत अहवाल देण्याच्या सूचना या दिल्या आहेत. राज्याच्या आगामी बजेट सत्रामध्ये याबाबत चर्चा होणार आहे. सध्या मिळणाऱ्या दरातून कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झालेले असून अशा परिस्थितीत कांदा धोरण समिती ठोस आणि परिणामकारक अहवाल शासनाला सादर करेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश असला तरी सतत बदलणाऱ्या निर्यात धोरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार अडचणीत सापडले आहेत. देशाच्या कांदा उत्पादनातील सुमारे 35% वाटा आणि जवळपास 80% निर्यात नाशिक व परिसरातून होत असतानाही शासनाच्या अनिश्चित धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासार्हता घसरली आहे. धोरणात्मक अस्थिरतेमुळे भारताचा कांदा निर्यातीमधून सुमारे 1100 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पाकिस्तानने संधी साधत डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 2.20 लाख टन कांदा निर्यात करून भारताची बाजारपेठ काबीज केली आहे. 2022-23 मध्ये महाराष्ट्राचे कांदा उत्पादन 120.33 लाख टन होते. ते 2023-24 मध्ये घटून 86.2 लाख टनावर आलेले आहे. कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचे धोरण सातत्याने बदलत असल्यामुळे परदेशी खरेदीदारांचा भारतावरचा विश्वास उडालेला आहे. आज ऑर्डर दिली आणि उद्या निर्यात बंदी लागेल अशी भीती खरेदीदारांना वाटते. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनसारखे देश आमच्या जागी बाजारपेठा काबीज करत आहेत. दीर्घकालीन स्पष्ट निर्यात धोरण नसेल तर निर्यातदार टिकणे अशक्य आहे अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना विकास सिंग यांनी दिली आहे. कांदा शेतीवर नाशिक व परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र सातत्याने होणारे नुकसान आणि धोरणातील अनिश्चिततेमुळे कांदा खालील क्षेत्र झपाट्याने घटत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास देशाची कांदा उत्पादन आणि निर्यात क्षमता थोडक्यात धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यात बंदीऐवजी टप्प्याटप्प्याचे धोरण गरजेचे आहे. संपूर्ण निर्यात बंदीऐवजी देशांतर्गत दरानुसार टप्प्याटप्प्याने निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्य लागू करण्याची गरज असते. यासोबतच कांद्यासाठी स्वतंत्र किमान आधारभूत दर, प्रभावी पीक विमा, उच्च उत्पादनक्षम बियाणे आणि आधुनिक साठवण सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. तर मित्रांनो, पाहूयात कांदा धोरण समितीचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये कांदा धोरण समितीच्या वतीने कांद्यासाठी नेमक्या काय शिफारसी ह्या केल्या जातील. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.